तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या व्लॉगमध्ये. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 7 वाजले, 7:15 वाजलेले आहेत. बाळाचा आवाज येत असेल. भाजी आंघोळ चालली, आज खूप लवकर आंघोळ चालली. मम्मीला जायचं आहे, 8:30ला जायचं आहे. मग मम्मी म्हटली मी तिला मालिश करून घेते, कारण तिलाही झोप आलेली. मग म्हटलं आंघोळ करून ती छान झोपेल, मग ती आंघोळ करते. पण आता चला व्लॉगला सुरुवात करूयात. पण सगळ्यात महत्त्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब केल्याने चला आपल्या चॅनलला तर नक्की करा. हाईप करायला विसरू नका. कमेंट तिथे हाईपचा ऑप्शन येतो, त्यावर क्लिक करा आणि हाईप करा. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तर आहो येतीलच थोड्या वेळाने, त्यांना आज ऑफिस आहे. ऑफिस असलं की ते नक्कीच येतात आणि त्यावेळेसच मी व्लॉग करते. कारण काय होतं, दिवसभर दुपारपर्यंत म्हणजे 2-3 वाजेपर्यंत कोणीच नसतं घरी आता सध्या, कारण सगळ्यांच्या कॉलेज शाळा सुरू झालेल्या आहेत. मम्मीची पण शाळा, मम्मीची सुट्टी संपलेली आहे. त्यामुळे मम्मी शाळेत जाते सकाळी 8 वाजता, त्याच्यानंतर ओम जातो 8 वाजताच, मग सानिका 8:30च्या आसपास जाते. पप्पा सकाळी तर 4-5 वाजता जातात पहाटे. तर घरात कोणच नसतं, मग आम्ही दोघेच असतो. मग मला काही लागलं वगैरे थोडंसं फार बाळाकडे पण लक्ष द्यायला कोणीतरी माझ्यासोबत लागतं. त्याच्यामुळे काय होतं की मग आहो असले ना, मग मला जरा बरं वाटतं. तोपर्यंत म्हणजे मला काही काम करायचं असेल किंवा जेवायला घ्यायचं असेल, जेवण का तोपर्यंत ते बाळाकडे लक्ष देतात. मग माझं जेवण तरी नीट होतं. नाहीतर कधी कधी झोपल्यानंतर मग काय नसतं, कधी कधी मी एकटीच सांभाळते तिला कोणी नसल्यावर. पण शक्यतो मी त्यांना म्हणते की तुम्ही आले ना ऑफिसवरनं तर इकडे येत जात तर ते येतात. मग थांबा, तर वाजतंय, मी दरवाजा उघडते आधी. मॅडमनी दरवाजा वाजवला. हो मॅडम, तुम्ही 2 मिनटं वेट करू शकत नव्हता का? बेबीला थंडी वाजत होतं. एवढा हॉल मोकळा होता. बरं ठीक आहे. पण ती आली म्हणून दरवाजा उघडला. तर मी म्हणत होते की आता सानू पण जाईल तर कॉलेजला वगैरे. हो, सकाळ सकाळ सगळे खेळत बसतात. पहाटे 3 वाजल्यापासूनच आम्ही जागे असतो. आज तर मी 2 वाजल्यापासून जागे पहाटे बाळासोबत. बाळ थोडा वेळ झोपलं, परत 3 वाजल्यापासून खेळत होतं. आणि सगळे ऑलमोस्ट सगळे घरातले 3-4च्या आसपास उठून जातात पहाटे. मग आता टायमिंग आमचे झाले 3 वाजता, 4 वाजता उठायचा. आणि बाळ पण तेव्हाच उठतं, तेव्हा खेळत राहतं. मग सगळे सकाळच्याच टाईम स्पेंड होतं जास्त करून, आणि संध्याकाळचं ते जास्त करून बाळ झोपतंच. म्हणजे झोपायचा टायमिंग होतं, दिवसभर बाळ खेळतं. आणि आता जसं की म्हटले आहो येतात. आहो पण आता तुम्हाला माहिती आहे आम्ही इकडं पुण्यात दोघंच राहतो, तर त्यामुळे ते एकटेच असतात. त्यापेक्षा मी त्यांना म्हणते की दिवसभर इथं थांबत जायचं, इथंच काम करत जायचं आणि मग घरी जातं. मग ते 4-5च्या आसपास मग ते घरी जातात, कारण त्यांना तुम्हाला माहिती टेबल टेनिस खूप आवडतं, तर ते खेळायला जातात टेबल टेनिस. हां, कशी राहणार प्रिन्सेस सारखी. हां, मग तू ये माझ्या घरची कामं करायला. अजिबात काम तुला ड्युटीला ठेवते माझ्या घरी, येते का? ते अजिबात काम नाही करणार, इथं आलं पण नाही राहणार करणार. मस्त प्रिन्सेस सारखी राहणार. तिच्या सगळं हातात देणार दर बाळ आहे ना पिलू. मग तसंच करायला ना माझे पण घरी आहे. नाही, तिकडे तू करायचं, तिकडे मम्माला कामाला लावायचं. काय मी सगळं काम करायला लावणार तिला. तिला भांडी घासायला लावणार, धुणं धुवायला लावणार. तुला मम्माने काम करायला लावलं ना, मग उकडे यायचं. वॉशिंग मशीन असताना पण वॉशिंग मशीन बंद ठेवणार. तिला म्हणा तुझे कपडे तूच धु. मग तू मग उकडे यायचं, अजिबात तिथे थांबायचं नाही. तिला सोडणार सांगायचं काय, हा आम्ही दोघं तुझ्या बाजूने, तू प्रिन्सेस सारखं राहायचं. तिला मी कोंडून ठेवलं, मग काय करणार? तिचे पप्पा सोडवतील की तिला? तिच्या पप्पांना पण कोंडून ठेवलं. जाऊ दे, मग तिच्या पप्पांसोबत ती सेफ आहे. तिच्या पप्पांना वेगवेगळं कोंडून ठेवणार आणि तिला माझ्यासोबत ठेवणार. मग काय करणार? मग मी तिला सोडवायला. मग इथंच मीटिंग वगैरे काय असतं ते होते. बाळ पण पप्पांची मीटिंग वगैरे अटेंड करतं कधी कधी. खूप मजा येते आम्हाला, कारण ती कधी कधी मीटिंग चालू असताना ती आवाज देते किंवा रडते ना, तेव्हा मजा येते. आम्ही तिला शांत करतो. ते एक मुवमेंट्स खूप भारी असतात. कधी कधी रेकॉर्ड करायचं राहून जातं, पण 1-2 वेळा आम्ही रेकॉर्ड केलेले आहेत. तर कधी वेळ भेटला तर मी ते असं ज्यावेळेस बाळाचा फेस रिव्हील करेल तेव्हा ते दाखवायलाच किती मजा येते त्याच्यामध्ये. तर चला, अशी गत आहे. तर येतात आहो आणि मग 4-5 वाजता जातात आणि मग काही कधीतरी 2-3 दिवस ऑफ घेतात, येतच नाही, तिकडेच राहतात. कारण ते पण एकटेच असतात ना, कारण इथं कोणच नाही आहे. आम्ही दोघंच राहतो, हे तुम्हाला माहिती आहे, पुण्यामध्ये. जॉबमुळं त्यांना कसं ऑफिसला जावंच लागतं कंपल्सरी. आता ऑफिस सुरू झालेलं, वर्क फ्रॉम होम आहेत पण जास्त नाही. त्यांना ॲटलिस्ट कार्ड तरी मारून यावं लागतं ऑफिसला जाऊन. तर त्यात ते आहेच. तर आता गावाला पण जायचं आहे, पण आता गावाला कधी जायचं आहे ते आम्ही अजून डिसाईड नाही केले. आता गणपती येणार आहे, गणपतीची तयारी करायची आहे आम्हाला. तुमचा सकाळ सकाळ अभ्यास चाललाय आणि अभ्यास बघायचा आहे कसं चाललाय. बाळाचा चेहरा दाखवत नाही आहे मी, पण बाळासोबत त्याचा अभ्यास चाललाय. अभ्यास करून झालाय ना, आता बाळाला घेऊन बसलाय. म्हणतो बाळाला पण 10वीचा अभ्यास शिकवतो म्हणून. काय रे, इतक्या लवकर 10वी कशाला तिला? इकडं बघ, 10वीचा अभ्यास केला, तिलाच पेपरला जावं लागेल ना. किती छान सूर्यप्रकाश आलाय किचनमध्ये. काय किचनमध्ये किती छान सूर्यप्रकाश आलाय.
आणि इकडे भाजीची तयारी चालली. बारीक करायची गॅस. कशाची भाजी करते? छोले की भाजी. आज छोले की सब्जी है, आ जाओ खाने के लिए. इथे कोथिंबीर, कढीपत्ता, चपात्या करून ठेवल्यात मम्मीने. आणि इथं रेडी इथे वाटण सगळं टाकायचं केल्यानंतर. त्यामध्ये काय काय टाकलंय का? कांदा आहे, टोमॅटो आहे, लसूण आहे, खोबरे आहे, कोथिंबीर आहे. आणि हे वालं टोमॅटो प्युरी येते आणि त्याच्यात मसाले टाकले. मी तर आता लय दिवस झाला स्वयंपाकच करत नाही. मी सगळं स्वयंपाक विसरायला लागली असं वाटतंय मला. युट्यूब चॅनल बघायची सुरू करायचं. मला पहिल्यापासूनचे सगळे व्हिडिओज बघावे लागतील की स्वयंपाक कसा करायचा. हां ते आहे, बघितल्यानंतर सगळं लक्षात येतं. हो जा, व्यवस्थित जा. बाय बाय, लवकर ये. मिस नको करू मला. तुला नाही, माझ्या बाळाला मिस करते मी पण तुझं बाळाच आहे. जावा जावा, तू पण नको मिस करू मला. मिस करू नको. पिल्लूला मिस करते. कसले येत राव, एक सुद्धा जाताना मला म्हणत नाहीये की दीदी मी तुला मिस करते. मम्मी पण म्हणत नाही चकुली मी तुला मिस करेल. आणि आमच्या बाळाला मिस करतो प्रिन्सेसला. बाय. व्यवस्थित जा, लवकर ये. आणि आल्यावर पाय दाब. पाय तुझे वाट बघताय साडी का? अजिबात नाही. खूप छान पाय दाबते सानू. बाय. गुड नाईट. आता आमची गुड नाईट. आता आम्ही छानपैकी झोपतो. बाय बाय. वेलकम वेलकम. तर माझ्यासाठी आणलेले आहेत सांबर पोहे. मस्त आता नाश्ता करून घेणार आहे सांबर पोह्याचा. खूप दिवसानंतर सांबर पोहे खाते, फार आवडतात मला. चलो खाना खा नाश्ता कर के देते, खाना खा के देते चुकून आहे. आणि तुम्हाला जेवण दाखवते. मम्मीने आज बनवली छोलेची भाजी मस्तपैकी. मला सकाळी म्हणत होते ते खूप भारी झालेली आहे. तर चला नाश्ता करतो. तर अशा प्रकारे आमच्या मम्मी खूप छान प्रकारे चहा बनवते. दाखव. आणि कसा चहा घेऊन काढलेला आहे आणि माझा फटका काढलेला आहे. बाळ माझ्या रुसलेलं आहे. का रुसले बरं? मी तिला रागवली ना म्हणून ती येत नाही तुझ्याकडे. मी तिला रागवले त्याच्यामुळे ती माझ्याकडे येतच नाही. आणि आता झोपून घेतलंय. मम्माला बघितलं बाळ हसतं तर हे बाळ रडतंय. मम्माला बघितलं काय तर मी तिला ओरडले मगाशी म्हणून. एवढ्या लेकराला कळतंय. चल म्हणलं तरी जात नाही. ती आता रुसून बसली माझ्यावर. तिला खूप ओरडले. मी म्हटलं झोपत नाही काही नाही नुसती खेळत राहती असं ओरडले म्हणून ती माझ्याकडे येईनच. तिला हात लावले की रडती पोरगी. चाय पीने. अंधेरा किया है घर में सब. लाइट बंद केलेली है आम्ही. का काम चल रहा है चाय पीते पीते. लय खतरनाक. समू माझ्याकडे बघत पण नाही एवढी रुसली. समू ए पिल्लू ए बाळ का गो मम्मा का रुसली बाळा तू? का रुसली? हा का रुसले बाळ? तिला मावशी आवडली. टायमिंग ते पण आहे. ओ मला ना झोपलेली असली ना तरी बाय एटकले बा उठ म्हणतात ते सांगते ना. इथं सगळ्या गोंधळात गोंधळ. मी आलं तर इथं झोपच होते. जाताना सगळ्या गोंधळ आल्यानंतर सगळे पुन्हा आलं बिचारीला झोपूनच देत नाही.
आणि सगळ्यांचं एकच वाक्य. सगळ्यांना असं वाटतं बाळ घ्यावं असं हा, घ्यायला. सगळ्यांचं एकच वाक्य. मी आत्ताच आले ना, मी दिवसभर नव्हते ना बाळापाशी. मग मी कुठं दिवसभर आणि आमचं संध्याकाळचं काम चालू असतं, भांडी घासणं, थोडंसं गावात बाळाला सवय, कामं पण ठेवून बसावं लागतं. बाळ सगळ्यांना एकदम शांतता पाहिजे. तसं तुमच्या घरी तिथे शांतता भेटेल बाळाला. बेडरूम मध्ये आवाज जात नाही तुमचा. मी खातीये स्वीट पटॅटो म्हणजे रताळं, थोडंसंच खातीये रताळं आणि भात वरण खाणारे मस्तपैकी. तर आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. तर म्हटलं चला जेवण करून घेऊयात. खूप आवडतं तर ते तुम्हाला माहिती आहे, खूप हेल्दी असतात. तर चला मी रताळं खाऊन घेते आणि मग थोड्या वेळाने 8-9 वाजता भात वरण वगैरे खाईल, थोडं लाईटली हलकंसं. जरा संध्याकाळचं मी थोडंसं लाईटच जेवण करते, खूप जास्त हेवी करत नाही. तर तुम्ही पाहताय हा नेक्स्ट डेचा म्हणजे थोड्या दिवसानंतरचा व्हिडिओ. काय झालं, हा ब्लॉग स्टार्ट केला होता पण मध्यभागी नंतर दुपारनंतर मी व्हिडिओज घेतले नाही, ब्लॉगच घेतले नाही, थोडी गडबड असल्यामुळे. मग म्हटलं चला कंटिन्यू करूयात, ज्यावेळेस 2 मंथ्स कंप्लीट होतील त्याच्यापुढे हा ब्लॉग कंटिन्यू करूयात. तर सकाळी छान नाश्ता वगैरे झाला, जेवण झालं आहे आता दुपारचे. आणि मम्मीला म्हटलं येताना केक आण, बाळाचा बड्डे सेलिब्रेट करूया, आम्ही नेहमीच करतो. तर छान छोटासा केक आणलाय. आता पुढे तुम्हाला शूट दिसेल तिचं छोटंसं. तिचा पर्पल ड्रेस खूप छान दिसतो, मला पर्पल ड्रेस घातलाय मस्त तिला सगळं, आणि बायला केली मी पण पर्पलच घातलंय. तर खूप गोड दिसतंय बाळ आमचं. तर छान आता पुढं आम्ही 2 मंथ्स कंप्लीट झालं म्हणून छोटंसं सेलिब्रेशन. तुम्हाला वाटत असेल काही छोटे सेलिब्रेशन करायचं, छोटे सेलिब्रेशनमध्ये खूप आनंद भेटतो. आम्हालाही छान वाटतं. इतक्या दिवसाची जर्नी म्हणजे 2 मंथ्समध्ये काय गोष्टी घडल्या, काय नाही, बाळाने किती छान काय अचीव केलं, तर ते सगळं असं आठवतं. त्यामुळे खूप आनंद होतो आणि त्यामुळे आम्ही छोटे सेलिब्रेशन करतो आहे आणि मी करते. मला खूप छान वाटते आणि तिचे छान शूट पण करते. तुम्ही पाहतच असाल, फर्स्ट मंथ कंप्लीट झालं की काहीतरी एक थीम डोक्यात असते. आणि न्यूबॉर्नचं पण शूट केलेलं आहे. मला असं झालं आहे ज्यावेळेस फेस रिव्हील करेल त्यावेळेस तुम्हाला न्यूबॉर्नचं पण शूट दिसेलच त्याच्यामध्ये. खूप छान फोटोज काढलेले आहेत आम्ही न्यूबॉर्नचे. मध्ये नुकतीच जन्मली होती, तर 12 दिवस झाले होते, तेव्हा 12 दिवसानंतर आम्ही तिथं शूट केलं होतं न्यूबॉर्नचा फेससाठी. ती एक मेमरीज कायम लक्षात राहावी. तिच्या प्रत्येक छोट्या गोष्टी आम्ही क्लिक करतो आहे, तिचे व्हिडिओज आम्ही शूट करतो आहे, एक मेमरीज राहू दे. कारण नंतर ह्या गोष्टी बघायला खूप भारी वाटतं आपल्याला. काय तर आपल्या लहानपणीच्या एकदम आपल्या वेळेस ह्या गोष्टी नव्हत्या, पण ह्यांच्या वेळेस सगळ्या गोष्टी आहेत, कॅमेरा आहे, व्हिडिओज काढता येत आहेत, त्याच्यामुळे आम्ही सगळ्या मेमरीज तिच्या कलेक्ट करतो आहे. तर चला आता बड्डे सेलिब्रेट करून घेतो. तर मी खाते मस्त मेथीची पातळ भाजी आणि भाकरी छान सुरून खाते. त्यासोबत डाळिंब घेतलेले आहे आणि सानिकाचं बाळाला आवरण्याचं काम चाललेलं आहे. बाळा आमचं मस्त झोपलं होतं, आता आवरत आहेत आणि ह्यांचं काम चाललं आहे ऑफिसचं. ह्यांचं पण आत्ताच जेवण झालेलं आहे. आणि बघू आता बाळाचा बड्डे कधी करायचा. आज बाळाला 2 महिने कंप्लीट झालेले आहेत. बर्थडे टू शमू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर समर्था, हॅपी बर्थडे टू यू. बाय डू पिलू. आजी व्हिडिओ सुरू करायच्या आधीच लगेच डोक्यावर पदर घेते आजी. आमची आजी आमच्या बाळासोबत खेळत आहे. बाळाला नाही दाखवणार आम्ही, बाळ छान खेळत आहे आजीसोबत. प्रकाश पाहिजे ना तिला. तिच्या बाळाला लाईट लय आवडते बघायला. आता बघते ना डोळ्याला डोळे. अशा प्रकारे इथं 2 मंथचा केक आणलेला आहे आणि आमचं बाळ छान त्या केकला हात लावत आहे. आता फोटो काढ म्हणजे हात नाही दिसणार, एवढंच काढ. पिलू हो काय चाललं पिलू? हो काय करते मावशी? काय करते मावशी? तर आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.